नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला, नवीन विषयाला सुरुवात करते. आजचा आपला असा एक विषय आहे की आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांच्या उन्नतीसाठी, मुलांच्या काही समस्या असेल तर त्यांच्यासाठी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांपुढे एक असा दीपक लावायचा आहे की जेणेकरून ज्याप्रमाणे तो दीपक तेजोमय राहील, तो दीपक ज्याप्रमाणे सगळीकडे प्रकाश पसरवेल, त्याच दिव्याप्रमाणे किंबहुना त्याहीपेक्षा जास्त प्रकाशमान आणि ज्योतिर्मय आपले मुलं व्हावेत. तर हा दीपक आपल्या मुलांसाठी स्वामी समर्थांपुढे म्हणा किंवा तुमच्या जर ज्या कोणी इष्टदेवता असेल, तुम्हाला त्यांच्यासमोर लावायचा असेल तर तुम्ही त्यांच्यासमोर देखील लावू शकता. तर कसा लावायचा हे आपण बघणार आहोत. व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा. आपले सगळ्या आयांची एकच समस्या असते की मुलं ऐकत नाही. मुलं चिडचिड करतात, रागराग करतात, आळशीपणा करतात, उद्धटपणा करतात. त्यांना काही सांगायला गेलं की उलट बोलतात. त्यांची चिडचिड होत असते घरातल्यांवर, मोठ्यांवर, आणि आपणही त्यांच्यावर रागराग करतो. आणि किशोरवयीन मुलांमधील समस्या तर याहीपेक्षा जास्त असतात. त्याचं टेन्शन आपल्या प्रत्येक आईवडिलांना असतं. किशोरवयीन मुलांना त्यांच्या वयाच्या मित्रांमध्येच रमायला आवडतं. आपण त्यांना चांगलं जरी सांगायला गेलो तरी त्यांना त्यांचे सगळ्यात मोठे शत्रू हे त्यांचे आईवडील वाटत असतात. हा त्यांच्या वयाचा हा एक भाग असतो. थोडक्यात सांगायचे झाले म्हणजे मुलांबद्दल ज्या काही समस्या आहे, मुलं अभ्यास करत नसेल, त्यांना नोकरी लागत नसेल, ते चिडचिड करत असतील, रागराग करत असतील, खूप कष्ट करूनही त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील, आळशीपणा करत असतील, अभ्यास केलेला लक्षात राहत नसेल, म्हणजे थोडक्यात मुलांविषयी ज्या काही समस्या आहे त्या समस्यांसाठी आपल्याला एक असा दिवा लावायचा आहे स्वामी समर्थ महाराजांच्या समोर. तो दिवा कसा लावायचा, त्यात काय वस्तू लावायच्या, काय वस्तू वापरायच्या, चला बघून घेऊयात. पण त्याआधी मला सगळ्यांना एक हे सांगायचं आहे की जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल, तुम्हाला अशाच वेगवेगळे व्हिडिओ, असे विषय आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि त्यातलं ऑल ऑप्शन दाबा, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती मला तुमच्यापर्यंत घेऊन येता येईल. तर स्वामी समर्थ महाराजांपुढे आपल्याला हा दिवा लावायचा आहे किंवा तुमचा ज्या परमेश्वरावर, ज्या इष्टदेवतेवर विश्वास आहे त्यांच्यासमोर आपल्याला हा दिवा लावायचा आहे. तर दिवा कसा लावायचा हे बघून घेऊयात. आपल्याला एक ताम्हण किंवा एक प्लेट घ्यायचं आहे. स्टीलची असली तरी चालेल, कुठल्याही धातूची असली तरी चालेल, लोखंडाची नको. त्या प्लेटमध्ये आपल्याला दिव्याच्या आसनासाठी अक्षतांचं एक अक्षता म्हणून आसन करायचं आहे आणि त्या आसनावर आपल्याला दिव्यासाठी हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे. आता ही झाली दिव्यासाठी आपण जो दिवा लावणार आहोत त्या दिव्यासाठी आसन मांडणी. आता त्यावर आपल्याला एक पणती लावायची आहे मातीची. तुम्ही यासाठी कणकेचा दिवा घेतला तरी चालेल, पण सोयीस्कररित्या मातीची पणतीच वापरा. कारण आपल्याला हा दिवा एक दिवस लावायचा नाही आहे. आपल्याला सलग 40 दिवस हा दिवा लावायचा आहे. संकल्पयुक्त हा दिवा लावायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. हाच दिवा आपण रोज वापरू शकतो. तर या दिव्यामध्ये आपल्याला काळे मिरे घ्यायचे आहे. काळे मिरे 5 घ्यायचे आहेत. तुम्हाला 5 घ्या, जास्त घ्यायचे असेल तर जास्त घ्या, 2 किंवा 3 घ्या, पण शक्यतो 5 ही संख्या जास्त चांगली. 5 मिरे आपल्याला ह्या दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि जोड वात आपल्याला ह्या दिव्यामध्ये टाकायची आहे. सिंगल वातीने हा दिवा आपल्याला लावायचा नाही, यात जोड वातच आपल्याला टाकायची आहे. आता 5 काळे मिरे आणि जोड वाती टाकल्यानंतर आपल्याला ह्या दिव्यामध्ये टाकायचं आहे कापूर. आणि आपल्याला साधा डबीतला कापूर न घेता भीमसेनी कापूर या
विशेष दिव्यासाठी वापरायचा आहे. काळे मिरे या दिव्यामध्ये का घालायचे? तर याचं उत्तर असं आहे की आपल्यावर जे काही वाईट ग्रहांचे प्रभाव असतात ते प्रभाव नष्ट होण्यास दिव्याच्या माध्यमातून मदत होते. आणि या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तर तिळाचं तेल किंवा तुम्ही जे तेल खाण्यासाठी वापरत असाल, देवासाठी वापरत असाल ते तेल वापरलं तरी चालेल. तुमची इच्छा असेल तर तूप वापरलं तरी चालेल, पण शक्यतो तेलच घ्यावं. अशा पद्धतीने हा दिवा तयार करून घ्यायचा. नंतर आपल्याला महाराजांना प्रार्थना करायची आहे की तुम्ही काय मनोकामनेसाठी हा दिवा लावत आहे. तुमच्या मुलाला नोकरी लागायची असेल, त्याचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल, तो रागराग चिडचिड हट्टीपणा करत असेल, तर ती समस्या दूर होऊ दे अशी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराजांना करून मगच आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि हा दिवा आपल्याला न चुकता 40 दिवस प्रज्वलित करायचा आहे दररोज. आता हा दिवा लावायचा कोणी? तर हा दिवा आपल्या मुलांसाठी मातेने जर लावला तर अतिशय उत्तम. आईनेच हा दिवा आपल्या मुलांसाठी लावायचा आहे. जर का आईला चालत नसेल, काही अडचण आली असेल, तर घरामध्ये जे इतर सदस्य आहे, जसं त्यांचे वडील, आजी, मोठी बहीण, लहान बहीण किंवा भाऊ यांनी लावला तरी चालेल. पण 40 दिवस या सेवेमध्ये खंड पडता कामा नये अशी महाराजांना प्रार्थना करून आपल्याला हा दिवा त्या मुलाच्या भविष्यासाठी, त्याच्या प्रगतीसाठी, त्याच्या उन्नतीसाठी, थोडक्यात त्याच्यासाठी हा दिवा लावायचा आहे. आणि ज्याच्यासाठी आपण हा दिवा लावतो आहे त्याला हा दिवा लावायचा नाही. तर अशी ही सेवा आपल्याला 40 दिवस अखंडित करायची आहे. आता हा दिवा कोणत्या समयी लावायचा हे बघून घेऊयात. तर ज्यावेळेस आपण देवांची सकाळी पूजा करतो, देवांना स्नान घालतो, देवांची जी नित्य पूजा करतो, ती संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला महाराजांच्या समोर हा दिवा आपल्या मुलांच्या भविष्यासाठी प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून त्या दिव्याचं योग्य पद्धतीने पूजन करायचं आहे. संपूर्ण दिवा जळून झाल्यानंतर यातलं जे साहित्य आहे, जसं मिरे, कापूर हे जळून जातील. नाही जळले, समजा त्यातले 5 मिऱ्यांपैकी 2 मिरे जळलेच नाही आणि 3 मिरे राहिले, तर जे जळलेले मिरे आहेत ते एका डब्बीत जमा करत जायचे. आणि चांगले जर मिरे असतील, जे जळलेच नाही, ते तुम्ही पुढच्या सेवेसाठी, पुढच्या दिव्यात टाकायला सुद्धा, म्हणजे पुढच्या दिवशी तुम्ही ते मिरे वापरू शकता. पण ते अगदी व्यवस्थित आणि चांगले असायला हवे. अशा पद्धतीने दररोजचे दिव्यामधल्या राहिलेल्या त्या वाती आणि जळलेले काळे मिरे आपल्याला एका डब्बीत तसेच जमा करून ठेवायचे आहे. संपूर्ण सलग 40 दिवस ही सेवा अखंडितपणे न चुकता आपल्याला पूर्ण करायची आहे. आणि 40व्या दिवशी हे जे सगळं यातलं निर्माल्य आहे ते आपल्याला पाण्यामध्ये प्रवाहित करून टाकायचं आहे किंवा एखाद्या कुंडीमध्ये झाडाखाली ते आपल्याला विसर्जित करून टाकायचं आहे. तर अशी ही सेवा आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईने जरूर करावी.